हाय गाय, श्री स्वामी समर्थ. समर्थांची कृपा तुमची लाडकी गौ. तर आम्ही मंदिरात गेलो. मंदिरात मला काही शूट करायला मिळालं नाही. मग त्याच्यानंतर आम्ही आलो बीचवरती आमची मज्जा बघू शकता तुम्ही. आम्ही किती सारी मज्जा केलेली आहे. माझ्या नंदा, माझा लेक खूप त्यांना सतवत होता. आणि इथे बघा लेक छोटी ते सोडतच नव्हती तिच्या मम्मीला, काय जायला भेटलं नाही. आम्ही माझं मिस्टर बघितलं कसे बॉलच्या मागे पळत आहेत. आम्ही जाम मजा केलेली आहे. अरे माझी नंद पडल्यावर होती. आता परत आम्ही आमची मज्जा करतो आहे. तुम्ही बघू शकता एवढी सुंदर अशी मज्जा केलेली आहे आम्ही. आणि आता आम्ही थोडीशी मज्जा अजून करतोय. त्याच्यानंतर त्या दोन्ही पण माझ्या नंदा आहेत. बघितलं माझ्या मोठ्या नंदीला बघितलं. असं लहान कधीतरी बनायचं असतं, ते आम्ही एकत्र आल्यावरती असं बनते. आणि हे जरा आता माझी थोडीशी नखरे चालू आहेत. थोडंसं शूट बघू शकता तुम्ही. हा जरा बघा. हां 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 हे आहे बीच. हा मी जरा मॉडेलगिरी केलेली आहे. हा आता फिरून झालेला आहे. हा हे बीच. तर तुम्ही बघू शकता एवढं सुंदर. आता हे नाटक होतं, जरा थोडंसं नाटक चाललं आहे. या यू पोचलेली आहे मी. तर आता आम्ही पडतो आहोत बाहेर. तर आम्ही आता बाहेर पडलो चेंज वगैरे करून. आता आम्ही चाललेलो आहोत गाडीजवळ आम्ही चाललो आहे. गाडी घेऊन ते येत आहेत. तोपर्यंत आम्ही बघू शकता हा सगळा बाहेर निघण्याचा परिसर आहे. तिथे थोडीशी आम्ही शॉपिंग केली. जाम दमलो होतो, चालण्याची ताकदच नव्हती आमच्याकडे. पण तरीसुद्धा आता जायचं आहे आणि आम्हाला वडापाव खायचा होता. त्याचं आता बघूया. हाय गाय, श्री स्वामी समर्थ. समर्थांची कृपा तुमची लाडकी गौ. तर मी आज निघाली आहे मुंबईला जाण्यासाठी. छोटी नंदेला बघा खायला सांगितले. नाही खाल्लं तर परत आम्हाला वॅकी होणार. त्यांना सांगितलं बरपोट खाण्यासाठी. खाल्ल्यानंतर आम्हाला वॉमिट होत नाही. अशा या एल्पिस्टनवाल्या आहेत. आणि हे माझ्या 2 नंबर ननंद आहे. ते रत्नागिरी राहतात. हे त्यांचं घर आहे. त्या सासूबाईला सांगितलं तयार व्हा, आपल्याला निघायचं आहे. आणि इकडे ही दोघं आहेत ना, ती बघा कशी खेळतात. आणि त्यांची गॅलरी अशी. आम्ही त्यांचं घर असं रोड साईडलाच आहे. त्यांच्या घरातून आम्ही आलो की सगळं दिसतं. ही मुलं इथे खेळत आहेत. आणि माझ्या नंदेला झाडांचा खूप शौक आहे. त्यांनी खूप झाडं लावली. हा जो त्यांचा बंगला आहे, त्या बंगल्याच्या चारही बाजूला जी झाडं आहेत ही सगळी झाडं त्यांनी लावलेली आहेत. आणि त्यांच्याकडे ना चाफ्याचं झाड आहे. चाफ्याच्या फुलांचं. त्या चाफ्याच्या फुलांचं जे झाड आहे हे इकडे, त्या झाडाला दिवसाला 45 ते 50 किंवा 60 फुलं रोज येतात. रोज चाफ्यांची. त्याची मी टाकेनच. आणि जी सगळी फुलं जे फोटो काढलेत ते सगळी फुलं ना रोज येतात रोज. पण चाफ्याची फुलं ही 40 ते 50 रोज फुलं येतात. म्हणजे आम्हाला चाफ्याचं काय टेन्शन नाही आहे. आणि आम्ही आल्यापासून आपल्या गाडीचे जे स्वामी आहेत आणि गणपती त्यांना आम्ही रोज चाफ्यांच्या फुलांचा हार घातलेला आहे. आणि जो काल केलेला हार होता तो ह्यांनी केला होता. आणि 2 नंबर नंदबाई आता आमच्यासाठी आत्ताशी फ्रेश झालेल्या आहेत. आंघोळ वगैरे झालेली. आता त्यांनी देवपूजा वगैरे सगळं केलं आहे. सगळं आमचं चाललं होतं. आणि हे जे घर मी फिरते आहे ते मी तुम्हाला बोलली ना, हे एकदम रोड साईडला आहे. आणि त्या गॅलरी खूप मोठ्या आहेत. आणि मी तुम्हाला सांगितली झाडं, तुझी सगळी लावलेली झाडं, त्यांना झाडांचा खूप
सगळी झाडं, त्यांचे 4 गॅलरी आहेत अशा मोठ्या मोठ्या. त्या 4ही गॅलरीमध्ये 4ही बाजूला झाडं आहेत. आणि अशा प्रकारे हे किचन आहे. आमचं निघायचा टाइम झालेला आहे. नाश्त्याला आमच्याकडे आज भुर्जी, चपाती, भाकरी काय खायचं असेल ते खाऊ शकता. हे त्यांचं देवघर आहे. तर अशा प्रकारे आम्ही आज निघतो आहे मुंबईला. तर मग भेटूया मुंबईला. बाय. बरं झालं स्पीड करायला आम्ही गेलो पुढे. चिंब चिंब देहावरी सागर सप्तसुरांच्या लाटेवरुणी राधा ही बावळ्या. हे कशाला करता?
ह्या अशा करतायत सगळं येतं याच्यात.